पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कामे नेले चित्त नेदी अवलोक मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय। कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही। प्रभातीसी वाटे तुमच्या यावे दर्शना येथे न चले चोरी उरली राहे वासना। कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही। येथे अवघे वाया गेले दिसती सायास येथे अवघे वाया गेले दिसती सायास तुका मने नाश दिसे झाल्या वेचाचा। कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भूपाळीपर प्रकरणातील किंवा काकड्याचा अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, कामे नेले चित्त नेदी अवलोक मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय। बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय। बहु वाटे दुःख बहु वाटे दुःख या शब्दावरून हे सिद्ध होतं की हा अभंग पूर्णतः मानवी जीवनातील दुःखाच्या भोवताली फिरतोय। मानवी जीवनातील दुःखाच्या भोवताली फिरतोय। महाराज म्हणतायत, कामे नेले चित्त नेदी अवलोक मुख। कामे नेले चित्त कामाने माझं चित्त हिरावून नेलंय। मग हा काम म्हणजे काय? तर काम म्हणजे इच्छा, मनोरथ, कामना, स्त्री पुरुषाची लैंगिक भावना आणि ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची इच्छा, या सगळ्या गोष्टींना मिळून काम म्हणतात। परंतु आजच्या प्रस्तुत प्रसंगी किंवा या अभंगात काम या शब्दाचा प्रामुख्याने अर्थ होतो इच्छा। काम म्हणजे इच्छा। महाराज म्हणतात, कामाने अर्थात इच्छेने माझं चित्त हिरावून नेलंय आणि या इच्छेने माझं चित्त हिरावून नेल्यामुळं माझ्या जीवनात दुःख आले आणि ते इतकं दुःख आले की त्या दुःखानं माझं हृदय फुटू पाहत आहे। बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय। कामाने अर्थात इच्छेने माझं चित्त हिरावून नेलंय आणि त्यामुळं माझ्या जीवनात दुःख आले। अर्थात इच्छेच्या पाठीमागं चित्त धावतं, इच्छेच्या पाठीमागं मन धावतं आणि त्यामुळं माणसाच्या जीवनात दुःख येतं। मग इच्छेच्या पाठीमागं मन धावणं आणि माणसाच्या जीवनात दुःख येणं याचा अर्थार्थी संबंध काय? तर या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी आपल्याला प्रथमतः सुखाची व्याख्या पाहावी लागेल की सुख म्हणजे नेमकं काय।
इच्छेच्या पाठीमागं चित्त धावलं, इच्छेच्या पाठीमागं मन धावलं की जीवनात दुःख येतं. याचा अर्थार्थी संबंध काय? या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी आपल्याला प्रथमतः सुखाची व्याख्या पाहावी लागेल, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं होईल. मग सुख म्हणजे नेमकं काय? तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सुखाची व्याख्या करतायत आणि माऊली लिहितायत, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, झिजे ते सर्वथा दुःख जाणे. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होये तया नाव सुख. कुठल्याही कारणामुळं, मग तो विषयभोग असो किंवा हरिनाम असो, कुठल्याही कारणामुळं ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख बनतं, त्यावेळेस हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही, अर्थात ज्याला आपलं मन अंतर्मुख करता येत नाही, त्याचं मन हृदयस्थ रामापासून तुटतं. आणि हृदयस्थ रामापासून तुटलेलं मन बेचैन असतं, अस्थिर असतं, ते तडपतं. आणि मनाची तडप, बेचैनी, अस्थिरता हेच दुःख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. सुख आणि दुःख या अदृश्य वस्तू आहेत, हे काही दाखवण्याच्या गोष्टी नाही आहेत. सुख ही एक जाणीव आहे, ही एक फिलिंग आहे, हा एक अनुभव आहे. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख होतं, त्यावेळेस अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही, ते दुःख असतं. आणि म्हणून सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुख नांदतं ते फक्त आत्मस्वरूपात. आत्मस्वरूप सोडून सुख इतरत्र कुठं नांदू शकत नाही. सुख नांदतं ते फक्त आत्मस्वरूपात. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे आणि हे आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि हा पांडुरंग पंढरपुरात उभा आहे. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, हे आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि म्हणून जगतात एकता पांडुरंग सुखी आहे, उरलेलं जगत दुःखी आहे. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतायत की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखं. या जगतात फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे आणि आत्मस्वरूप पांडुरंग आहे. याचा अर्थ एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. जग दुःखानं ठासून भरले. जगतात सुख नावाची गोष्टच नाही आहे. का? तर जगतात फक्त एकटा पांडुरंग सुखी आहे आणि पांडुरंग सोडला तर उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. जसं ज्योती आणि प्रकाश एकरूप असतात, तसं सुख आणि पांडुरंग
एक रूप असतात. सुख पांडुरंगापासून वेगळं नांदूच शकत नाही. पांडुरंग म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच पांडुरंग. देव म्हणजे सुख, सुख म्हणजेच देव. देव आणि सुख हे वेगळे नसतातच. देव आणि सुख एकच असते. एकदा गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला शाळेत की मुलांनो, एका मुलाला उभं केलं. म्हणले उभा राहा रे बाळ. मुलगा उभा राहिला. म्हणले मला सांग की तुला देव पाहिजे का सुख पाहिजे? पोरगं घाबरलं. मला सुख पाहिजे म्हणा तो गुरुजी रागवतील. का रे गधड्या, तुला देव नको का? असं रागवतील. पोरगं भीत 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 म्हणलं गुरुजी मला देव पाहिजे. गुरुजी हसले. म्हणले बाळा, देव आणि सुख एकच असतं. देव आणि सुख एकच असतं. देव हा सुख, सुख हेच देव. पांडुरंग हेच सुख, सुख हेच पांडुरंग. आणि म्हणून सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. पांडुरंग आणि सुख एकच असते. पांडुरंग म्हणजे सुख, सुख म्हणजेच पांडुरंग. हे दोन नसतात, हे एकच असतात. आणि म्हणून जगतात एकटा पांडुरंगच सुखरूप आहे. उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि या सुखाला ज्ञानोबराय सिद्ध म्हणतात. या सुखाला ज्ञानोबराय सिद्ध म्हणतायत. आणि माऊली लिहित आहेत, ते मनोरथ संगी नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. ज्ञानोबरायांनी सुखाला सिद्ध म्हटलंय. ते मनोरथ संगी नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे. एरवी सिद्धी गेलीची आहे. सुखाला ज्ञानोबरायानं सिद्ध म्हटलंय. सिद्ध त्याला म्हणतात की जे जन्मताच प्राप्त असतं. साध्य त्याला म्हणतात की जे जन्मानंतर प्राप्त करून घेतलं जातं. आई सिद्ध असते, ती जन्मताच प्राप्त असते. बहीण भाऊ साध्य असतात, ते जन्मानंतर प्राप्त करून घेतल्या जातात. सुख सिद्ध आहे. सुख प्रत्येकाला जन्मताच प्राप्त आहे असा दावा ज्ञानोबराय यवोहित करतायत. एरवी सिद्धी गेलीची आहे. सुख प्रत्येकाला जन्मताच प्राप्त आहे. कशावरून? त्याचा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांताशी कामू विषयावरी. तैसा हृदया माझी मी रामू. सुखाला ज्ञानोबरायाने सिद्ध म्हटलंय. अर्थात जन्मताच तुमच्या हृदयात सुख विराजमान आहे. कशावरून? तर जन्मताच तुमच्या हृदयात राम विराजमान आहे. आणि हा राम एकटा सुखरूप आहे. जन्मताच तुमच्या हृदयात राम उभा आहे. हा राम सुखरूप आहे. याचा अर्थ रामाच्या रूपानं सुखच तुमच्या हृदयात जन्मताच उभं आहे. आणि म्हणून सुखाला ज्ञानोबराय सिद्ध म्हणतायत. आणि माऊली लिहित आहेत की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. सुख तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. का? तर सुखरूप राम जन्मताच हृदयात उभा आहे. एकटा राम सुखरूप आहे, तो जन्मताच हृदयात उभा आहे. याचा अर्थ रामाच्या रूपानं सुखच हृदयात उभं आहे. आणि म्हणून सुख प्रत्येकाला जन्मताच प्राप्त आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय त्याला सिद्ध म्हणतायत. एरवी सिद्धी गेलीची आहे. सुख सिद्ध आहे. सुख जन्मताच प्रत्येकाला प्राप्त आहे. मग मोठी गंमत आहे. सुख जर जन्मताच प्रत्येकाला प्राप्त आहे, तर या सुखाचा अनुभव आम्हाला का येत नाही? सुखासाठी आम्ही वनवन का भटकतो? सुखासाठी आमचे चेहरे का सुकलेत? आहे ना गंमत. ज्ञानोबरायाने दावा केलाय
ज्ञानेश्वरीत की सुख प्रत्येक माणसाला जन्मताच प्राप्त आहे. मग जन्मताच सुख प्राप्त आहे, तर त्याचा अनुभव आम्हाला का घेता येत नाही, त्याचा उपभोग आम्हाला का घेता येत नाही? तर ज्ञानोबा म्हणतात, ते मनोरथ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखाची. अर्थात इच्छेसोबत सुख नसतं आणि इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. ते मनोरथ संगे नोव्हे, इच्छेसोबत सुख नसतं. सुख जन्मताच प्राप्त आहे, परंतु जन्मताच प्राप्त असूनही आम्हाला सुखाचा अनुभव घेता येत नाही. याचं कारण ते मनोरथ संगे नोव्हे असं ज्ञानोबा म्हणतात. आणि हीच गोष्ट तुकोबाराय आज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितायत, कामे नेले चित्त नेदी अवलोकु मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. कामे नेले चित्त नेदी अवलोकु मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. ज्ञानोबारांनी जो दावा केला ज्ञानेश्वरीत, तीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. ज्ञानोबाराय म्हणतायत, ते मनोरथ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखाची. माऊली म्हणतायत, इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. इच्छेसोबत सुख का नसतं? मी बोलून गेलो की कुठल्याही कारणामुळं, मग तो विषयभोग असो किंवा हरिनाम असो, प्रामुख्यानं हरिनामच, की कुठल्याही कारणामुळं ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख बनतं, त्यावेळेस ते अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. परंतु मनामध्ये सारख्या नाना प्रकारच्या इच्छा उठत असतात. मन आणि चित्त एकच, इथं तुकोबारांनी चित्त शब्द वापरलाय. मनामध्ये चित्तामध्ये नाना प्रकारच्या इच्छा उठत असतात आणि मनात ही इच्छा उठली की ही इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बहिर्मुख धावते. ही इच्छा मनाला हृदयस्थ रामापासून तोडते. मन आणि हृदयस्थ राम यांची तटातूट झाली की मन बेचैन होतं, अस्थिर होतं, तडपतं. आणि मनाची ही बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख असतं. मनाची अस्थिरता, मनाची बेचैनी, मनाची तडप हेच दुःख असतं. मग इथं काय झालंय? महाराज काय म्हणतात? कामे नेले चित्त नेदी अवलोकु मुख. भगवंता, माझी फार इच्छा आहे की माझ्या मनानं, माझ्या चित्तानं सातत्यानं तुझ्या मुखाचं अवलोकन करावं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. मला नेहमी वाटतं, माझ्या मनाला वाटतं किंवा मला वाटतं की माझ्या मनानं, माझ्या चित्तानं सारखं तुझं श्रीमुख पाहावं, अवलोकु मुख. मला वाटतं तुझं मुख पाहावं. अर्थात माझं मन सातत्यानं अंतर्मुख होऊन राहावं आणि हृदयस्थ रामाला जाऊन भेटावं आणि त्याने हृदयस्थ रामाशी एकरूप होऊन राहावं आणि तिथं कायमचं स्थिरावं, असं मला नेहमी वाटतं. परंतु काय करू देवा? हा जो काम आहे, अर्थात ही जी इच्छा आहे, ती माझ्या मनाला, माझ्या चित्ताला बाहेर घेऊन पळते आणि हृदयस्थ रामापासून तोडते. आणि मग हृदयस्थ रामापासून माझं चित्त तुटलं आणि ते बहिर्मुख झालं. हृदयस्थ रामापासून चित्त तुटलं की ते बेचैन, अस्थिर होतं, तडपतं. आणि ही बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख असतंय. आणि म्हणून या इच्छेने, या कामाने माझ्या चित्ताला, माझ्या मनाला हृदयस्थ रामापासून तोडून स्वतःसोबत घेऊन गेलं.
इच्छा माझ्या मनाला हृदयस्रावापासून तोडतात आणि या इच्छा माझ्या मनाला स्वतःसोबत घेऊन बाहेर पळतात. आणि माझं मन हृदयस्रावापासून तुटलं की ते बेचैन होतं, अस्थिर होतं, तडपतं. ही बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख असतंय. आणि म्हणून मला खूप खूप दुःख होतंय की ज्यांनी माझं हृदय फुटू पाहत आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. देवा म्हणले माझं काळीच फाटल इतकं मला दुःख होतंय. माझी लाख इच्छा आहे की माझ्या मनानं अंतर्मुख व्हावं, अंतर्मुख होऊन हृदयस्रामाला भेटावं, हृदयस्रामाचं मुख पाहावं, हृदयस्रामाशी एकरूप व्हावं, तिथं कायमचं स्थिर राहावं. ही माझी फार इच्छा आहे. परंतु देवा माझ्या मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा या मनाला स्वतःच्या सोबत घेऊन बाहेर पडतात आणि माझ्या मनाला हृदयस्रामापासून तोडतात. आणि मन हृदयस्रामापासून तुटलं आणि बहिर्मुख झालं की तडपतं, अस्थिर होतं, बेचैन होतं. ही बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख असतंय. आणि म्हणून महाराज म्हणतात की बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. देवा माझं हृदय, माझं काळीज फाटू पाहता इतकं मला दुःख होत आहे. का? तर काम अर्थात इच्छा माझ्या मनाला घेऊन बाहेर पडत आहे. आणि म्हणून ज्ञानोबा शब्द प्रयोग करतात की ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखाशी. ज्ञानोबा म्हणतात इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. इच्छा ही दुःखाला कारणीभूत असते, इच्छेचा अभाव सुखाला कारणीभूत असतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे दमन निके. अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे. मनाचा अयुक्तपणा, मनाचा चंचलपणा, मनाची बहिर्मुख धाव हेच मानवी जीवनातील दुःखाचं एकमात्र कारण आहे. इतर काही छोटी मोठी कारणं असतील, पण प्रमुख मानवी जीवनातील दुःखाचं प्रमुख कारण जर काय असेल तर मनाचा अयुक्तपणा, मनाची सतत बहिर्मुख धाव हे मानवी जीवनाचं दुःखाचं प्रमुख कारण आहे. अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे. सकारात्मक सांगितलं, हेची सर्वस्व दुःखाचे. मानवी जीवनात येणारं दुःख बहुतांशी किंवा प्रामुख्यानं कशामुळे? तर मनाचा अयुक्तपणा, मनाची बहिर्मुख धाव, मनाचा चंचलपणा, या गोष्टीमुळे. इच्छा अगणित असतात, इच्छेला तळ नसतो. मनात सारख्या नाना प्रकारच्या इच्छा उठत राहतात. एक झाली की एक, एक झाली की एक इच्छा उठत राहतात. आणि मनात इच्छा उठली की इच्छेच्या पाठीमागे मन धावतं, हृदयस्रावापासून तुटतं. शिवाय इच्छित विषय मिळेपर्यंत ते बेचैन आणि अस्थिर असतं. बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतं. मनाला इच्छित विषय मिळाला की पुन्हा अंतर्मुख होतं, हृदयस्रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि म्हणून आलटून पालटून मनाची बहिर्मुक्ता, मनाची अंतर्मुक्ता. बहिर्मुक्ता खूप वेळ असते, इच्छा अगणित आहेत, इच्छेमागं सारखं मन धावतं, म्हणून बहिर्मुक्ता खूप आहे. अंतर्मुक्ता नगभर आहे. मन अंतर्मुख झालं की थोडा सुखाचा अनुभव. का? ते हृदयस्रामाला भेटले आणि स्थिरावले. अंतर्मुख मनोवृत्ती आनंदा प्रतिबिंबिती. अंतर्मुख झालं, हृदयस्रामाला भेटलं, स्थिरावले, पण हे थोडा वेळ. इच्छा उठली की पुन्हा इच्छेच्या मागे धावतं. इच्छा लवकर पूर्ती होत नाही, पण खूप वेळ इच्छेच्या मागे धावतं, खूप वेळ बेचैनी. आणि म्हणून
थोडी अंतर्मुक्ता आणि खूप मोठी बहिर्मुक्ता. अंतर्मुक्तेमुळे सुख, बहिर्मुक्तेमुळे दुःख. आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अंतर्मुक्ता थोडी, सुखही थोडं जवा एवढं. बहिर्मुक्ता खूप मोठी, डोंगरा एवढी, म्हणून दुःखही डोंगरा एवढं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि हे जवा पाडं दिलेलं सुख तेही त्या इच्छेने किंवा विषयाने मिळून दिलेलं नसतं. कारण विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी, विषयात सुख नसतंच. ते बोलण्यासारखंच नाही म्हणले. वीज चमकली आहे, तिच्यात व्यवहार करता येतो. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. तुम्ही म्हणले मी जातो शेतात नांगर हाकतो, मी जातो माझी नोकरी करतो, दुकान उघडतो, विजेच्या प्रकाशावर दुकानदारी करता येईल? नाही. हे बोलण्यासारखंच नाही. विजेच्या प्रकाशावर दुकानदारी करता येईल, शेतीबाडी करता येईल, हे बोलण्यासारखंच नाही म्हणले. क्षणिक आहे. तसे विषयात सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही म्हणले. क्षणिक सुख आहे आणि ते विषयाने दिलेलं नसतं. विषयाने दिलेलं नसतं. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. नीट ऐका. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि मग अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थरामाला भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. हे एक सुखाचं कारण. आणि दुसरी गोष्ट, अंतर्मुख झालेलं मन, विषय भोगताना अंतर्मुख झालेलं मन याच हृदयस्थरामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. हे सुखाचं दुसरं कारण. पुन्हा एकदा सांगतो. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आता विषय प्राप्त झालाय, सडन अंतर्मुक्ता झाली. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थरामाला भेटलंय. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख. हे एक सुखाचं पहिलं कारण. आता दुसरं कारण, हे अंतर्मुख झालेलं मन जे रामाला भेटलं हृदयात, त्या रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय सुखरूप वाटतात. विषय हे मूळचे सुखरूप नसतातच. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी, विषयात सुख नसतंच. दिवाळीला आम्ही नाना प्रकारचे पदार्थ करतो. ते मूळचे गोड नसतात. त्यात घातलेल्या साखरेमुळे त्या पदार्थाला गोडी येते. त्यात घातलेल्या साखरेमुळे त्या पदार्थाला गोडी येते. तसे विषय सुखरूप नसतात, कधीच नसतात. मग विषय भोगणं आणि भोगत असताना सडन अंतर्मुक्ता साधणं मनाची, दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थरामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं, त्या विषयात मांडतं आणि विषयाला गोडी येते. विषय मूळचे गोड नसतात. विषय मूळचे गोड नसतात. एक मोठी लाईटची डीपी आहे. मोठी लाईटची डीपी आहे, करंट नगदचं भरली. तिच्यापासून वायर आले, बोर्ड आहे, मीटर आहे, फ्यूज आहे, किटकॅट, पुन्हा एक वायर आणि त्याला बल्ब लावला आहे. मोठा पॉवरचा बल्ब आहे. डीपीत करंट गच भरला आहे, वायरिंग चांगली आहे, मीटर चांगलं आहे, पुढं बल्बही चांगला आहे, बटन दाबलं लाईट लागते. पण हाच आता बोर्डावरचा फ्यूज काढून घ्या, लाईट बंद होतो. डीपीत करंट आहे, बल्ब चांगला आहे, वायरिंग चांगली आहे, मीटर चांगलं आहे, पण फ्यूज काढले, लाईट बंद होतो. का? डीपी आणि बल्ब यांना जोडणारा सांधा फ्यूज असते त्या बोर्डावरचं. तसं विषय आणि हृदयस्थ परमात्मा यांना जोडणारा सांधा मन असते. विषय भोगताना मन सडनली अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं आणि हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. मन हे फ्यूजचं किंवा किटकॅटचं काम करतं. विषय मूळचे गोड नसतातच. विषयाला गोडी येते ती विषय भोगताना अंतर्मुख झालेल्या मनानं. आणि म्हणून सुखाचे दोन कारण आहेत. मी बोललो की इच्छित विषय प्राप्त झाला
की मन एकदम अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. हे सुखाचं पहिलं कारण. आणि सुखाचं दुसरं कारण हेच अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणताना विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. हे सुखाचं दुसरं कारण. आणि म्हणून विषय मूळचे गोड नसतातच. विषय भोगताना अंतर्मुख झालेल्या मनानंच हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणला आणि विषयात मांडला आणि विषयाला गोडी आणली म्हणून विषय गोड लागतात. विषय मूळचे गोड नसतातच. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे. आणि म्हणून हेही सुख अंतर्मुख झालेल्या मनानंच दिलंय विषय भोगताना. पण ही अंतर्मुखता अतिशय थोडा वेळ टिकते. कारण विषय कंटाळवाणे असतात. एखादा इच्छित विषय प्राप्त झाला की मन अंतर्मुख झाले. ते हृदयस्थ रामाला भेटले, स्थिरावले, सुखाचा अनुभव आहे. पण विषय कंटाळवाणे असतात. तुम्ही सिनेमा पाहायला गेले 3 तास सिनेमा पाहिला, मन अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले. सिनेमात आनंद मिळतो. पडद्यावर दिसणाऱ्या चित्रामुळे आनंद मिळत नाही. अंतर्मुख झालेल्या मनामुळं सिनेमा गोड वाटतो. कारण अंतर्मुख झालेलं मन सिनेमा पाहताना हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणतं, त्या पडद्यावर मांडतं आणि मग सिनेमा गोड वाटतो. पण आता सिनेमा पाहून कंटाळा आला, अंतर्मुखता तुटली, मन बहिर्मुख धावू लागलं. आता वाटतं आईस्क्रीम खावी, मन आईस्क्रीमच्या दिशेने धावलं, बहिर्मुख झालं, रामापासून तुटलं की बेचैन अस्थिर तडप. हे तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख आहे. आईस्क्रीम मिळेपर्यंत दुःख आहे. कारण तिथं तडप आहे, बेचैनी, ताटातुटे, बहिर्मुख धावतं. आईस्क्रीम मिळाली की पुन्हा अंतर्मुखता, हृदयस्थ रामाला भेटलं, स्थिरावलं, स्थिरतेतून येणारा अनुभव सुख. आईस्क्रीम खाऊन झाली की पुन्हा नवीन इच्छा, आता मित्राला भेटायला जावं वाटतं, बहिर्मुखता, पुन्हा ताटातूट, पुन्हा दुःख, बेचैनी, अस्थिरता. मित्र भेटेपर्यंत पुन्हा बेचैनी, हे दुःख आहे. मित्र भेटला पुन्हा अंतर्मुखता आहे. असं विषय हे कंटाळवाणे असतात आणि मनात सारख्या अगणित इच्छा उठत राहतात. इच्छा पूर्ती झाली की क्षणभर अंतर्मुखता, तो विषय भोगून झाला की पुन्हा नवीन इच्छा, पुन्हा बहिर्मुखता खूप वेळ, अंतर्मुखता थोडा वेळ, अंतर्मुक्तेने सुख, बहिर्मुक्तेने दुःख. आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. कारण अंतर्मुक्ता थोडी आहे, मग सुखही थोडं आहे, जवा एवढे. बहिर्मुक्ता फार मोठी, डोंगरा एवढी, आणि फार वेळ आहे म्हणून दुःखही डोंगरा एवढं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. एक मनुष्य गुलाबजामुन खातोय आणि आनंदानं मटक्या मारत गुलाबजामुन खातोय. बाजूला 10-5 लोक बसलेत, गुलाबजामुनचा आनंद लुटतोय. असा मजा घेत मटक्या मारत गुलाबजामुन खातोय. वाह क्या मजा आ रहा है म्हणून मटक्या मारमर गुलाबजामुन खातोय. पण तेवढ्यात त्याची बायको पळत आली आणि म्हणाली, धनी आपले दोन्ही बैल मेले. ही बातमी ऐकताच तो मनुष्य मोठमोठ्यानं रडू लागला आणि गुलाबजामुनचं ताट पुढे ढकलून दिलं. आता बाजूला बसलेले लोक लय खटाळ असतात, आमच्यासारखे खुडीला असतात. म्हणले, मामा खानाव गुलाबजामुन, मामा खानाव गुलाबजामुन. मामा म्हणतो, आता कसे गोड लागतील का? त्यातली साखर पडून गेली का? तेच गुलाबजामुन, तीच साखर बैल मारायच्या आधी गोड लागत होते. आता बैल मेल्यास का गोड लागणार? अहो तीच साखर आहे, तेच गुलाबजामुन आहेत. बैल मारायच्या आधी गुलाबजामुन खाताना मन अंतर्मुख झालतं, हृदयस्थ रामाला भेटलं, स्थिरावलं. मनाची स्थिरता हेच सुख. शिवाय हे अंतर्मुख झालेल्या मनाने हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडला आणि गुलाबजामुनला गोडी आणली. या 2 कारणामुळे गुलाबजामुन गोड लागले, साखरेमुळे नाही. आता तीच साखर आहे, बैल मेले. तो म्हणतो, आता कसे गोड लागतील? बैल मेले. या बातमीनं त्याचं मन विचलित झालं. ते हृदयस्थ रामापासून तुटलं आणि मेलेल्या बैलाच्या दिशेने धावलं. मग आता मन बैलाच्या दिशेने धावलंय, हृदयस्थ रामापासून तुटलंय, आणि मग हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव वाहून आणून गुलाबजामुनमध्ये मांडण्यासाठी तिथं मन नाही आहे. आणि म्हणून गुलाबजामुन गोड असूनही गोड लागत नाही.
याचाच अर्थ गुलाबजामुन साखरेमुळे गोड लागत नव्हते. गुलाबजामुन खाताना अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थरामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडला, आणि म्हणून गुलाबजामुन गोड लागत होते. गुलाबजामुनमध्ये असलेल्या साखरेमुळे नाही. आणि म्हणून विषय मूळचे गोड नसतात. विषयी सुख आहे बोलण्याची सारखी नव्हे, विषय सुख नसतंच. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं दोन्ही गोष्टी एकदम घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं, हृदयस्थ रामाशी एकरूप होतं, ते आत्मभानावर येतं, हृदयस्थ रामाशी एकरूप होतं, स्थिरावतं. स्थिरता हेच सुख, मनाची स्थिरता हेच सुख. आणि हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाहही वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय गोड नसतानाही गोड वाटतात. विषय मूळचे गोड नसतातच. कोणताही विषय असू द्या, तो मूळचा गोड नसतोच. आता मी बोललो या प्रक्रियेमुळे विषय गोड लागतात. मग इथं तुकोबारा हेच म्हणतायत की देवा, मला फार वाटतंय की तुझ्या मुखाचं अवलोकन करावं. देवा, मी तुझं तोंड सातत्यानं पाहावं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. मला सारखं वाटतं देवा की तुझं रूप पाहावं, तुझा चेहरा पाहावा, तुझ्या मुखाचं अवलोकन करावं, किंवा माझ्या मनाने माझ्या चित्ताने अंतर्मुख होऊन तू रामरूपात माझ्या हृदयात उभा आहे, तुला येऊन भेटावं, तुझ्याशी एकरूप व्हावं. मला फार वाटते देवा, तुझं श्रीमुख पाहावं किंवा माझ्या मनाने अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामाला भेटावं. मला फार वाटते देवा, पण काय करू? हा जो काम आहे अर्थात इच्छा आहे, ही काम अर्थात इच्छा या माझ्या मनाला सोबत बाहेर घेऊन पळतात आणि माझ्या मनाला अंतर्मुख होऊ देत नाहीत आणि हृदयस्थ रामाला भेटू देत नाहीत. आणि त्यामुळे या इच्छा माझ्या मनाला बाहेर घेऊन पळतात. म्हणून माझं मन हृदयस्थ रामापासून तुटतंय, बहिर्मुख होतंय. आणि हृदयस्थ रामापासून तुटल्यामुळं, बहिर्मुख झाल्यामुळं ते तडपतंय, बेचैन होतंय, अस्थिर होतंय. आणि मनाची बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतंय. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. फुटो पाहे हृदय. जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा कधीही अनुभव येत नाही. मन कशानं तरी मरावं लागतं, त्यावेळेसच तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. माझं वाक्य नीट ऐका आणि काळजावर कोरा. जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत सुखाचा अनुभव येत नाही. मन कशानं तरी मरावं लागतं, त्यावेळेस सुखाचा अनुभव येतो. आणि मन मरतं ते रामनामाने. मन मरतं ते रामनामाने. रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं, मन मरतं. आणि ज्यावेळेस मन मरेल तेव्हाच सुखाचा अनुभव येईल, अन्यथा नाही. तुम्ही रामनाम घेतलं, मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. याचाच अर्थ मन तिथं रामात स्थिरावलंय, म्हणजे काही काळ त्याचा मनपणा नाहीसा झालाय, त्याचं उन्मन झालंय, तिथं ते मेलंय. मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटले, हृदयस्थ रामाशी एकरूप झालंय, म्हणजे त्याचं उन्मन झालंय, त्याचा मनपणा नाहीसा झाला, ते मेलंय. आणि ते मेलंय म्हणजे मनरहित अवस्था आहे. आणि मनरहित अवस्थेत तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. पण ज्यावेळेस मनात इच्छा उठेल त्यावेळेस ती इच्छा या मनाला हृदयस्थ रामापासून तोडेल, त्या मेलेल्या मनाला पुन्हा जागं करेल आणि इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडेल. आणि मन हृदयस्थ रामापासून तुटलं की ती बेचैन अस्थिर तडप, बेचैनी अस्थिर तडप हे दुःख असतं. आणि म्हणून मन इच्छेसोबत जेव्हा बाहेर पडतं त्यावेळेस ते मनरूपात असतं. आणि जेव्हा मनरूपात असते तेव्हा ते बेचैन असते, अस्थिर असते, तडपते, आणि हे दुःख असते. पण अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले, त्यावेळेस ते मेलेलं असते, मनरहित अवस्था असते. आणि मनरहित अवस्था आली की सुखाचा अनुभव येतो.
म्हणून मनाचं नसणं हे सुख, मनाचं असणं हेच दुःख आहे. मनाचं मरणं हे सुख, मनाचा जिवंतपणा हे दुःख आहे. मग मन जिवंत का राहतं? इच्छा मनाला जिवंत करतात, हृदयस्रावापासून तोडतात आणि आपल्यासोबत घेऊन जातात, त्याला बहिर्मुख घेऊन जातात. बहिर्मुखता ही आली रे आली, तिथं तडप, बेचैनी, अस्थिरता आणि हेच दुःख असते. बेचैनी, अस्थिरता हेच दुःख. आणि अंतर्मुख झालं की मरतं, त्याचा मनपणा नाहीसा होतो. मनपणा नाहीसा झाला अर्थात ते स्थिरावलं. स्थिरता हे सुख. आणि म्हणून मी विधान केलं की मनरूपात जोपर्यंत आहे तो पण सुखाचा अनुभव येत नाही. मन कशांतरी मरावं लागतं, तेव्हा सुखाचा अनुभव येतो. आणि मन मारायला बलवान साधन काय असेल ते रामनाम. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. आणि म्हणून आम्हाला सातत्यानं रामनाम जपायचे मनाच्या उन्मानासाठी, मन मारण्यासाठी, त्याला अंतर्मुख करण्यासाठी. रामनामानं मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ आम्हाला भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. पण आम्ही रामनाम नाही घेतलं तर मनात नाना प्रकारच्या इच्छा उठत राहतात. रामनाम थांबलं की रिकामं मन हे राक्षसाचं घर आहे. रामनाम थांबलं की मनात नाना प्रकारच्या इच्छा, आणि या इच्छा या अंतर्मुख झालेल्या मनाला बहिर्मुख करतात, आपल्यासोबत घेऊन बाहेर पडतात. आणि ते हृदयस्थरामापासून मन तुटलं की बेचैन, अस्थिर, तडप, बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख आहे. आणि हीच गोष्ट तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात घडते किंवा तुमच्या आमच्या जीवनात घडते. काय की कामे नेले चित्त निधी अवलोकमुख. काम म्हणजे इच्छा. माझ्या मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा माझ्या चित्ताला, माझ्या मनाला हृदयस्थरामापासून तोडतात आणि स्वतःसोबत घेऊन बहिर्मुख घेऊन पळून जातात. आणि मन हृदयस्थरामापासून तुटलं, बहिर्मुख झालं की ते तडपतं, बेचैन, अस्थिर होतं. बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख असतंय. आणि म्हणून देवा मला बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. माझं हृदय फुटायची पाळी आली देवा, मला एवढं दुःख होतं आहे, काय करू देवा सांग. कामे नेले चित्त निधी अवलोकमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. या कामानं अर्थात या इच्छेनं माझ्या मनाला, ही काम, ही इच्छा माझ्या मनाला सोबत घेऊन पळतात. आणि सोबत घेऊन पळाले की हृदयस्थ राम आणि माझं मन यांची ताटातूट होते. आणि मन आणि राम यांची ताटातूट झाली की या बहिरतेमुळं मन बेचैन, अस्थिर, आणि बेचैनी, अस्थिरता हे दुःख. कामे नेले चित्त निधी अवलोकमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. अर्थात मानवी जीवनात दुःखाचं प्रमुख कारण जर काय असेल तर ती इच्छा आहे. ते मनोरथ संगी नव्हे. इच्छेसोबत सुख नसतं. का? इच्छा मनाला बहिर्मुख करतात, हृदयस्थरामापासून तोडतात. इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन पळते. मन बहिर्मुख होतं, हृदयस्थरामापासून तुटतं. आणि मन हृदयस्थरामापासून तुटलं की बेचैनी, अस्थिरता, तडप, बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख आहे. आणि म्हणून कामे नेले चित्त निधी अवलोकमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. आणि म्हणून जोपर्यंत मन मनरूपात आहे तो पण सुखाचा अनुभव येत नाही. मन कुठल्या तरी कारणानं मरावं लागतं. कुठल्या तरी कारणानं मरावं लागतं. पण त्याला मारण्यासाठी बलवान साधन रामनाम आहे. पण आम्ही रामनाम घेत नाहीत. आम्ही रामनाम घेत नाहीत म्हणून ते उन्मन होत नाही, मरत नाही. मग रामनाम घेतलं नाही तर सातत्यानं आमच्या मनात नवीन नवीन इच्छा निर्माण होतात. आणि इच्छेच्या पाठीमागं मन धावतं. आणि इच्छेच्या पाठीमागं मन धावल्यामुळं आम्हाला आमचं जन्मताच प्राप्त असलेलं सुख उपभोगता येत नाही. आणि म्हणून आमचा जीव सुखाच्या बाबतीत सासुरवासी आहे. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज सांगतात, कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुली असत्ता स्वाधीनता ते नाही. कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुली असत्ता स्वाधीनता ते नाही. तुम्हाला सुख जन्मताच प्राप्त आहे. तशा हृदया माझी मिरामू. सुखाला ज्ञानोबाने सिद्ध म्हटलं, एरवी सिद्धी गेलीची आहे. सुख प्रत्येक माणसाला जन्मताच प्राप्त आहे. जन्मताच प्राप्त आहे. परंतु जन्मताच प्राप्त असूनही आम्ही सुखाच्या बाबतीत सासुरवासी आहोत. आमचं असून आम्हाला भोगता येत नाही. जीव सुखाच्या बाबतीत सासुरवासी आहे. तुम्हाला माहिती आहे सासुरवासी शब्दाची काय व्याख्या होते?
सासुरवास या शब्दाचा अर्थ होतो आपलं असून आपल्याला त्याचा स्वइच्छेने उपभोग घेता न येणं, याला सासुरवास म्हणतात. मुलगी सासरी नांदायला गेली, मी सासुरवास सांगतोय. मुलगी सासरी नांदायला गेली, ती उद्याची भावी मालकीण आहे, पण तिला सासूरवासीन म्हणतात. का म्हणतात? सगळी जायदाद तिच्या मालकीची आहे, ती उद्याची भावी मालकीण आहे, सगळी जायदाद सुनेच्या मालकीची. सगळी जायदाद तिच्या मालकीची असूनही स्वइच्छेने त्या जायदादीचा उपभोग घेता न येणं, याला सासूरवास म्हणतात. आपला असून आपल्याला त्याचा आपल्या इच्छेने उपभोग घेता न येणं, हा सासूरवास असतो. सकाळची वेळ, एक सासूबाई आणि एक सून. सासूबाई सकाळी उठून तुळशीला प्रदक्षिणा घालते, रामनामाचा जाप चाललाय, आणि सून बाजूलाच अंगणात भांडे घासते. तेवढ्यात एक भिकारीण दारात आली आणि म्हणली, मावशीबाई ताक वाढावं ताक. सकाळची वेळ म्हणून ताक मागितलं, ताक सकाळी करतात. ताक वाढावं ताक. तेवढ्या सुनेला वाटलं की सासूबाईच्या भक्तीत रामनामात अडथळा नको, म्हणून ती पळत गेली दारात. भिकारणीला म्हणली, अहो भिकारीण मावशी आज ताक केलं नाही, उद्या या, उद्या वाढू. पण तो आज ताक भिकारीण चालू लागली पुढं, पण आज ताक केलं नाही हा शब्द सासूच्या कानावर पडला. सासूने रामनाम सोडलं, तुळशीच्या प्रदक्षिणा सोडल्या आणि धावत आली आणि त्या भिकारणीला म्हणली, ए भिकारीण माघारी आहे. भिकारीण माघारी आली. म्हणजे तिला वाटलं का देती काय की? म्हणले, का मावशीबाई? म्हणले, आज ताक केलं नाही. म्हणले, सुनाने सांगितलंच होतं ना. म्हणले, ती कोण सांगणारी टवळी? ती कोण सांगणारी टवळी? याला सासूरवास म्हणतात. सगळी जायदाद सुनेच्या मालकीची, पण आज ताक केलं नाही एवढं सांगण्याचा अधिकार नाही, याला सासूरवास म्हणतात.